मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आबा भिंतीला पाठ देऊन बसले होते. शामूला आलेला पाहून त्यांनी विचारलं, भेटलं का र पोलीस पाटील? भेटलं तर की, शामू गुस्सातच बोलला. काय म्हणाल तर? काय म्हणायचं? तसं नाही, तपासाचं काय म्हणाल तर? आबा ते कसला व तपास करणार आहे ती? काय र, कामच आहे त्यांचं त्या. गावातली 4 रिकाम टिकडी जमून लावालावी करत बसायचं काम त्यांचं. ते कसला व तपास करणार? शामू वैतागून बोलला. आबा त्याच्या तोंडाकडं पाहत राहिले. काय बोलाचाल झाली का र? त्यांनी शामूला विचारलं. झाली तर मामांच्या आणि भिकुनाना यादवाची चांगलीच खडाजंगी झाली. हा, खरं का काय र? मामा तसा कधी रागाला यायचा नाही. फार बिघडला मामा. कशावरनं र? आम्ही रात्री खोंड बघायला हिंडत होतो, त्याचा अर्थाचा अनर्थ झाला. आणि त्या मायानं तिथं बी चुगली केली. त्याच्यावरून विषय वाढला. मामा जाम रागावला आहे. बैठकीवरती मंडळी बसलेली. त्यांच्या देखत हे बोलणं निघालं म्हणून मामा चिडीला आले. बोलाचाल वाढत गेली. कुणी मधी पडलं नाही वैर. कोण व मधी पडतं या? बैठकीतल्या मंडळींना आयती गंमत बघायला मिळाली नव. खरं हाय तुझं पोरा, आबा म्हणाले. आजकाल माणूस लय वाईट वंगाळ झालेलं हाय. दुसऱ्याच्या सुखदुःखांचा अजिबात विचारच करीत नाही. आपलं भलं झालं की झालं, दुसरा तकडं मर नका. एकंदरीत घडलं ते वाईटच घडलं गड्या. मामाला येळीच आवरायला पाहिजे होतं, आबा म्हणाले. आबा एवढं बोलून गप्प झाले. स्वतःशी विचार करीत बसले. शामू आत आला. चुलीवर पातेल्यात आबांसाठी साबुदाण्याची पेच करून झाकून ठेवली होती. शामूनं झाकण उघडून पाहिलं. मग बाहेर येऊन आबांना विचारलं. खाता का हो आबा? देऊ का गरम करून? आता काय खाण्याची इच्छाच नाही बाबा. गरम करून ठेव, मग खाईन. आणि तू जा आपल्या रानात, आबा एका अंगावर पडत म्हणाले. शामू परत आत आला. त्यानं कोनाड्यात ठेवलेला स्टोव खाली काढून घेतला. कित्येक दिवसात स्टोव पेटवला नव्हता. शामूनं स्टोव हातात धरून हलवून पाहिलं. आत रॉकेल होतं. मग तसाच तोंडासमोर स्टोव धरून त्यानं तोंडानं फुंकर घालून काजळी उडवली. धुरळा झटकला. स्टोव पेटवून शामूनं वर पातेलं ठेवलं. जवळच तो बसून राहिला. कानात स्टोवचा घोंगावणारा भर्र आवाज सुरू झाला. तांबूस ज्वाळांकडं पाहत शामू स्वतःशीच विचार करीत राहिला. रानातून तो मघाशी आला त्यावेळी मामा आबांशी बोलत बसले होते. काय बरं त्यांचं एवढं बोलणं चाललं असावं. मामा आवर्जून आपल्या घरी आले म्हणजे तसंच ते काही महत्वाचं असणार. चावी फिरवून शामूनं स्टोव बारीक केला. आवाजानं एक लय साधली. शामू बराच वेळ बसून राहिला. स्टोववरची पेच खदखदू लागल्यावर त्यानं चावी फिरवून स्टोव बंद केला. बाहेर येऊन तो आबांच्या उशाशी उभा राहिला. आबांनी पडल्या पडल्याच मान वळवून त्याच्याकडं पाहिलं. आबा, मामा काय व म्हणत होतं तर मघाशी? मघा येऊन बसलं तर ते. शामूला राहावलं नाही. त्यानं अखेर विचारूनच टाकलं. त्याच्याकडं पाहून आबा किंचित हसले. कुठं काय म्हणत होतं तर? मी हातरुणात झोपून हाय असं कळलं म्हणून चौकशीला आलतं झालं. आबांच्या उत्तरानं शामूची दारूण निराशा झाली. जाऊ का रानात? त्यानं विचारलं. जा बापडा. शामूनं परत एकदा आत जाऊन पेजेच्या पातेल्यावरती झाकण ठेवलं नि पायात चपला सरकवून तो दारात जाऊन उभा राहिला. लिंगाच्या दुकानात आता गिऱ्हाईक नव्हतं. आतल्या बाजूला पेंडीच्या पोत्याला टेकून तो उभा होता. शामूला दारात पाहून तो बाहेर फळीवर आला. अंगाला आळोखे पिळोखे देत उभा राहिला. चल येतोयास का वढ्यापातूर? शामूनं मिश्किलपणे विचारलं. रानात निघालायस नव्ह? हा. फळीवरून खाली उतरून तो म्हणाला. मी कशाला रे येऊ? शामू त्याच्याजवळ जाऊन हसून म्हणाला. काल कशाला आलतास र तू? लिंगा हसला. तो म्हणाला. दोस्त, धुण्याची येळ ठरलेली हाय. दिवस मावळताना संध्याकाळी.
त्यावेळी वाड्याला दुसरं कुणी बी नसतंय. कळलं? कळलं. चलतो मी आता, शामू म्हणाला. पण लिंगा त्याच्या मागून आलाच. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तू म्हणतोयस तर येतो बाबा वड्यापातूर. चल, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. शामू लिंगाकडं पाहत म्हणाला. लिंगानं पण त्याच्याकडं पाहिलं. अंतू मायानं घोळ केला. का काय झालं र? गावभर बोंब मारत सुटला. मग बोंबलणारच की त्यो. अंतू माळीच म्हणायचा त्यो. पण डरो मत, घाबरू नको बेटा. धीरानं वाग. तुझ्या मनात ती पोरगी भरली हाय नव. मग व्हतय ते भल्यासाठीच व्हतय म्हणायचं. खुशाला आरडू दे त्याला. त्यात तुझं काय बी बिघडत नाही. ते र कसं? लोक तुला विचारायला लागले तर सरळ सरळ सांग, मी लग्न करणार आहे तिच्याशी म्हणून. पण ते कसं जमावं? आईला पसंत पडली पाहिजे. आबांचा विचार. तुला पसंत आहे नव? लिंगानं त्याचा खांदा पकडून जोरात हलवीत विचारलं. तिला तू पसंत आहेस ना? मग झालं. लिंगाच्या त्या बोलण्यावर शामू विचारमग्न झाला. बोलत बोलत ते ओढ्याच्या डगरीपर्यंत पोहोचले. लिंगा जागच्या जागी थपकून उभा राहिला. समोरून लिंगाची ती येत होती. तिच्या डोक्यावर पाण्यानं भरलेली तांब्याची चकचकीत घागर होती. तिचा एक नाजूक हात घागरीला होता. शामूनं पण पाहिलं. डगर चढून आल्यानं तिला दम लागला होता. उरोज वेगानं खालीवर होत होते. तोंडानं जोर जोरानं श्वास चालला होता. समोरून येणाऱ्या लिंगाला तिनं पाहिलं. अवघडलेल्या अवस्थेत तिला ते संकट वाटलं. तिनं मोकळ्या हातानं घाईघाईनं पदर सावरला. एक चोरटा तिरप्या नजरेचा दृष्टिक्षेप लिंगावरती टाकला. डोक्यावर ओझं असल्यानं ती फार अवघडून गेली होती. पण म्हणूनच ती सुंदर दिसत होती. सतेज टवटवीत चेहरा, गालावर सुटलेली रेशमी केसांची बट नि रेखीव नाजूक बांधा डोळ्यांत भरत होता. लिंगानं तिचं रूप डोळे भरून पाहून घेतलं. ती गेल्यावर शामू लिंगाच्या पाठीत धपका हाणून म्हणाला, चला, फुकट नाही गेला हेलपाटा म्हणायचा. लिंगा हसला. शामूचा निरोप घेऊन तो परत फिरला. शामू पुढं रानात निघाला. मामाच्या वस्तीवरून जाताना शामूची नजर भिरभिरली. रस्त्यातच थांबून त्यानं त्यांच्या वस्तीकडं पाहिलं. तिथं कुणी बी नव्हतं. मग त्यानं शिवारातून नजर टाकली. तिथं पण कुणी बी दिसलं नाही. तो तसाच पुढं निघाला. तेवढ्यात उसाकडच्या बांधानं सुमन येताना दिसली. ती घाईघाईनं त्याच्याकडंच येत होती. शामू थांबला. सुमन जवळ आली. तिनं शामूला विचारलं, गावाकडनं आलासा नव्ह? शामूनं मान डोलवली. सुमन त्याच्याकडं पाहून हसली. मामा तुमच्या घरी आल्यालं तर नव्ह? तिरप्या नजरेने त्याच्याकडं पाहत सुमननं विचारलं. होय, आलेलं. शामूनं यावर आणखी काही बोलावं अशी तिची अपेक्षा होती. पण तो काहीच बोलला नाही. तेव्हा तिनंच विचारलं, काय म्हणत होतं? कोण? मामा? शामूनं वेडगळपणे विचारलं. सरळ रेषेत मान हलवीत गालातल्या गालात हसत सुमननं विचारलं. काय की बा? शामू थंडपणे म्हणाला. असं कसं? लटक्या रागानं त्याच्याकडं पाहत सुमन म्हणाली. ऐकायचं? काय काय बोलणं चालल्यालं ते ऐकलं असतं म्हणजे आधी कळलं नसतं का? सुमननं डोळे मोठे करून शामूकडं पाहिलं नि मान उडवली. शामूच्या आत्ता ध्यानात आलं. तो भिवया उचलून मान हलवीत म्हणाला, असं आहे होय? मला व बापडीला काय माहित कसं आहे आणि काय आहे त्या. सुमन खट्याळपणे म्हणाली. तुम्ही ऐकायचं म्हणजे कळलं असतं की समद. आपल्याला काही ध्यानातच आलं नाही. शामू सरळपणे म्हणाला. भोळं सांबच हायसा बघा तुम्ही. सुमन परत एकदा मान उडवून म्हणाली. शामू नुसता हसला. असं काही होतं म्हणा की? शामूनं आता खुलून विचारलं. आता हाय का बरं? हनुवटीखाली उजवी मूठ धरून डोळे मोठे करून सुमन म्हणाली. मला माहित नाही तर तुम्ही आपलं पुन्हा पुन्हा तेच विचारतायसा? सुमनचं बोलणं आणि हावभाव एवढे लाडीक होते की शामूला वाटलं तिला पटकन ओढून जवळ घ्यावं. हाताचा विळखा अंगाभोवती टाकून छातीशी गच्च धरावं नि बोटानं नाजूकपणे हनुवटी उचलून विचारावं. तुला माहीत आहे, तुला चांगलंच माहीत आहे. सांग, सांग काय ते? सांगतीस का नाहीस? हा?
पण शामूनं तसं काही केलं नाही. मन आवरतं घेतलं. कारण ते दोघं रस्त्यावरती उभे होते. त्यानं नजर उचलून फक्त तिच्याकडं पाहिलं नि तो मुद्दामूनच सरळ चालायला लागला. त्यालाही खट्याळपणा करायला येत होता. नाही असं नाही. त्याच्या मागं मागं येत सुमन म्हणाली, कावं निघालासा? पुढंच पाहत शामूनं उत्तर दिलं. तो पावलं उचलून झपाट्यानं निघाला. तशी सुमन त्याच्या मागं येत आर्जवानं म्हणाली, आव इकडं बघा तरी माझ्याकडं. मागं वळून न पाहता नुसता हात हलवीत शामू म्हणाला, आपल्याला येळ नाही आता. सांगते, ऐका तर. मामा की नाही? शामू जागच्या जागी थांबला. मागून येत असलेल्या सुमनकडं गरकन वळून अधीऱ्या तो म्हणाला, हां. सुमन हसली. खोडसाळपणे म्हणाली, माहीत नाही व, खऱ्यानं. सुमन त्याच्या वाटेवर आडवी येऊन उभी राहिली. तिला हातानं बाजूला करीत शामू रागानं म्हणाला, जाऊ दे मला आता, कामं पडल्या ती पुष्कळ. जावा की मग. सुमन पुन्हा गमतीनं हसली. तिचे पांढरे शुभ्र दात चमकू लागले. शामूला क्षणभर मोह पडला. तो तिच्याकडं एकटक पाहत राहिला. सुमनच्या ते लक्षात आलं. ती म्हणाली, कामं पडल्या ती नव्ह, मग कशाला व थांबलायसा तुम्ही? हे काय निघालोयच की. शामू पाठ वळवून निघाला. 5-10 पावलं चालून गेल्यावर पुन्हा मान वळवून म्हणाला, खोंडाला नीट जाम बांधून ठेवा, नाहीतर कालच्यासारखं पुन्हा सुटून जाईल आणि रात सारी शिवार धुंडत राहील. पण त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आतच सुमन म्हणाली, काही काळजी करू नकासा. आज खोंड सुटून गेलं तर मामा मस्त खंबीर आहे त्याला धरून आणायला. तुमच्याकडं नाही यायची ती कामगिरी. तिच्या या बोलण्यावर शामूनं पुन्हा एकदा तिच्याकडं मान वळवून बघितलं. तो हसला. ती पण दिलखुलास हसली. शामूला आता खरंच उशीर झाला होता. तो म्हणाला, आता चलतो हा खरंच. आई वाट पाहत असेल. असं म्हणून मान वर करून सुमनकडं त्यानं पाहिलं. नि तिथून तो झपाट्यानं पुढं निघाला. सुमन माघारी वळली. लांबून शामूला येताना पाहून गुणाबाईनं हातातलं काम थांबिवलं. कमरेच्या पदराचा शेव सोडून गळ्यापासला घाम पुसला. तसाच तोंडावर पदरानं वारा घेतला. ती बांधाला आली. मग खोपीकडं वळली. सावलीला ठेवलेल्या मातीच्या घड्यातील तांब्यावर पाणी घेऊन तिनं खुळखुळून चुळा टाकल्या. मग तसाच तांब्या तोंडाला लावला. ती घटाघटा पाणी प्यायली. मग तिथंच खोपीच्या तोंडाशी सावलीत ती बसली. घामानं अंगाभोवती चिकटून बसलेलं लुगडं तिनं आणखी ढिलं केलं. उकाड्यानं जीव नुसता घामे घुम झाला होता. शामू जवळ येऊन उभा राहिला. काय झालं? भेटलं का पोलीस पाटील? शामूकडं तोंड वळवून तिनं विचारलं. भेटलं तर की. काय म्हणत होतं तर? शामू गप्पच होता. अरे काय म्हणत होतं तर सांग की र शामू. गुणाबाईचा आवाज चढला. कुठलीही गोष्ट शांतपणे समजून घ्यायची गुणाबाईला सवयच नव्हती. एवढ्या तेवढ्यावरून ती रागाला येई. बघतो म्हणाल तर दुसरं काय सांगणार आहे ती त्या. मग हेच सांग की दोडा. आता तू जरा घडाघडा बोलायला शिक शामू. माणसानं विचारलं की लगेच उत्तर द्यावं. गुणाबाई दोन्ही पाय पसरून बसत म्हणाली. शामू पण आता सावलीला हाताची मिठी गुडघ्याभोवती घेऊन बसला. ती पोरगी आली होती तुला बघत. गुणाबाई पटकन म्हणाली. शामू एकदम चमकला. त्यानं मान वर करून आईकडं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्यानं न्याहाळले. परंतु तिच्या मनाचा ठावच त्याला लागला नाही. अशी बांधानं आली. खोपीशी जरा येळ थांबली. मग वावरात उतरली. तिला वाटलं काढणीचं काम गडी माणसं करत्याती. बघावं जरा पुढं येऊन. देखरेख केल्यागत उगी कमरेवर हात ठेवून कशी टेचात उभी राहिली. गुणाबाई हातवारे करून बोलत होती आणि शामू जीवाचा कान करून ऐकत होता. म्या विचारलं, कोण पाहिजे ग तुला? तर गालातल्या गालात नुसती हसली. येडं कुठलं? गुणाबाई स्वतःशीच किंचित हसून थांबली. ती लगेच पुढं म्हणाली. पुन्हा भिरभिरत्या नजरेनं पाहत राहिली. मग म्या पुन्यांदा विचारलं, अगं कोण ग पाहिजेल तुला? तर खाली मान घालून चालायलाच लागली. म्या मग दरडून विचारलं, शिर्के मामाकडं आलेली पाहुणी काय ग तू? तशी तिनं खाली पाहत मान हलवली.
म्या म्हणलं थांब जरा. तशी थांबली. हातातलं काम सोडून मी तिच्या जवळ गेले. तिला वरच्या वावरात नेलं. ती पण आली मागून. मग तिला म्या समद खोडून नेलेलं पीक दाखवलं. म्हणलं बघ बघ तुझं ते खोंड बघण्याच्या नादात चोरट्यानं आमचं हे कसं वाटतुळ केलंय त्या. कसं सोन्यासारखं पीक आल्यालं. दिसतं हाय का ग एखादं तरी कणीस ताटाला हा? दम घेण्यासाठी गुणाबाई बोलता बोलता थांबली. शामूच्या तोंडाकडं तिनं एकदा न्याहाळून पाहिलं. नीती पुढं सांगू लागली. झाला एवढा खेळ पुरा झाला. आता आणखी त्याला कशाला आलीस बघत. जा बाई मुकाट्यानं निघून. पाहुणे म्हणून आल्यास पाहुणे म्हणूनच धडपण जा. उगे माझ्या पोराला भूल नग पाडूस. तुझ्या पायात पिकाचं झालं एवढं नुकसान रगड झालं. आता आणखीन ग काय? गुणाबाईचं बोलून झालं. शामू हिरमुसला. त्याला आईचं बोलणं आवडलं नाही. बसल्या बसल्या तो मातीत रेघोट्या मारू लागला. त्याची मान खाली झाली. गुणाबाईनं कमरेची पिशवी काढली. चिमूटभर तंबाखूची पूड डाव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ती दाताला मिश्री घासू लागली. उजव्या हाताच्या बोटाचा कांड दातावर वडताना ती शामूकडे पाहत होती. शामूला आईचा चांगलाच राग आला. त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. ती थंडपणे बसून होती. मिश्री लावण्यात तल्लीन होऊन गेली होती. चांगलं केलंस. एखादा माणूस आपल्याकडं आलं म्हणजे त्याला असंच हाकलून द्यावं. शामू बोटानं मातीत रेघोटी ओढत म्हणाला. तोंडातला गोळणा बसल्या बसल्याच मागच्या अंगाला थुंकून गुणाबाई म्हणाली. का र बाबा, का म्हणून असा बोलतोयस तू? काय चुकलं र माझं? छे, तुझं कुठं काय चुकलं? शामू उपरोधिकपणे म्हणाला. आरा असा कामून वाकडं लावायला लागलायस र तू. नुकसान झालं नाही वय आपलं. झालं तर. शामू आता चांगलाच रागाला आला. केवढं नुकसान झालं ते आता भरून निघल का काय? कपाळावरची रेषच पुसली नव्ह का? शामू कमालीच्या तिरसटपणे बोलला. गुणाबाईला त्याचा अवतार काही वेगळाच दिसला. एवढं सडेतोड तो कधीही बोलला नव्हता. त्याच्या बोलण्यात कमालीची चीड, वैताग भरलेला होता. आईबद्दल त्याच्या मनात पूर्वी कधीही नव्हता एवढा तिरस्कार निर्माण झाला. आईच्या तोंडून जे काही ऐकलं त्यानं तो उरी दुखावला. त्याचं अंतःकरण अक्षरशः फाटून गेलं. रक्त बंबाळ झालं. त्यामुळं आता मनात जे काही आहे ते भाड भाड बोलून मोकळं व्हावं असं त्याला वाटलं. गुणाबाई काही समजुतीची बाई नव्हती. शामूची मनस्थिती तिला उमगणं शक्यच नव्हतं. उलट आज त्याच्या तोंडून हे असं आडवं बोलणं निघालं. त्यामुळं ती पण संतापली. एकदम उसळून ती म्हणाली. झालं हे नुकसान झालं नाही वया. आणखी काय र व्हायला पाहिजे होतं बाबा. गेलं ते काहीच नाही हा. हे सगळं एकदा चोरानं लुटून नेऊ दे म्हणजे तुझं एकदाचं समाधान होईल. नाही का र शामू? तरी देखील तू म्हणशील कपाळावरची रेष कुठं पुसली? वय ना र. अरे असा कसा र बाबा तू? हे पिकवायला पसा पसा घाम गळतूया की र आम्ही जिमिनीमध्ये. रक्त आटतया नुसतं. तुला काय र बाबा? तुझ्या अंगाला कधी घाम सुटला हाय का? अंगाव कधी उंतर घेतलं आहेस का तू? सावलीला बसून बोलतोयस र तू. तुला र काय? गुणाबाई हातवारे करीत बोलली. शामूच्या अंगाचा पण भडका उडाला. जेव्हा तेव्हा आईनं असा आक्रस ताळेपणा करून अंगावर ओरडावं, आपल्याला नमवावं, याला काय अर्थ आहे? तो म्हणाला. हे बघ आई, उगी आरडावरडा करू नगस. तुझ्या ओरडाओरडीला मी आता भिणार नाही. काय झालं असेल तर ते मी भरून देईन तुला. हा तर माझ्या बाबा. गुणाबाई त्याला अडवीत म्हणाली. तू र कसं भरून देणार आहेस? तू काय कुठं मिळवायला जात नाहीस. तेच करणार आहे मी आता. बोलण्याच्या भरात शामूच्या तोंडून गेलं. माझं मी मिळवून खायचं ठरवलं आहे. मेलेल्या अन्नावरती आजवर पोचलो ते बस्स झालं. शामू तिरमिरीनं बोलला. गुणाबाईला त्याचं ते बोलणं सहन झालं नाही. ताडकन ती बसल्या जागेवरून उठली. शामू समोर येऊन हातवारे करीत म्हणाली. शाम्या, बंद कर मुस्काड. बोललास तर बोललास. एक शब्द बी ऐकून घ्यायची नाही या पुढं. मेलेल्या अन्नावर पोचलास वय र तू. चांगला आहेस की र बाबा. अरे आयबाचं राहू दे, पण त्या खाल्ल्या अन्नाचा तरी अवमान करू नगस. मग तुझं तुंतुन आधी बंद कर बघू. माझं कसलं र बाबा तुंतुन?
माझ्या बोलण्यानं तुझं एवढं मस्त का मुनरं खवळावं? नुकसान झालं तर झालं म्हणाया न ग. का ते बी बोलायचं नाही आम्ही. मी काय त्यात वाईट वाकाड बोलली का र? येडं वाकडं बोलली. तवा तुझं असं मस्त खवून उठावं. माझं नाही मस्त खवळलं, पण तुझं मात्र नेहमीचंच हाय. व्हय, माझं नेहमीच हाय. याड लागलं हाय मला उगी बोलायला. मग ती आली तर तिला तू घालवून कामून दिलंस. पण तुला का त्याचं र एवढं? मी तिला घालवून दिलं तर तुला का र बाबा त्याचा एवढा राग आलाय? कोण र ती तुझी? आईच्या सवालाला रोखठोक उत्तर द्यायचं शामूच्या मनात आलं. पण त्याबरोबर त्याच्या छातीत एकाएकी धडधडलं. बोलण्यासाठी ओठ थरथरले, पण तोंडातून एक सुद्धा शब्द बाहेर पडला नाही. सांग की बाबा, की तुझी कोण हाय? तवा तुला माझ्या बोलण्याचा राग यावा एवढा. आईनं परत तोच प्रश्न केला. शामूनं आता मात्र मन घट्ट केलं. चांगलं अवसान बांधलं. तो पटकन म्हणाला, मी तिच्याशी लगीन करणार हाय. गुणाबाईला डोक्यावर वीज कोसळल्यागत वाटलं. दचकून ती शामूच्या तोंडाकडं पाहू लागली. एखाद्या मुक्या माणसाला वाचा फुटावी आणि त्यानं बोलायला सुरुवात करावी, तसं शामूच्या तोंडून ते ऐकताना गुणाबाईला वाटलं. आजवर शामू तिच्या पुढं धिटाईनं कधी उभा राहत नसे. पापणीला पापणी भिडवून बोलत नसे. ती जे काही सांगत असे ते तो मुकाट्यानं ऐकत असे. एकही शब्द आरता परता न बोलता कामाला गाठ घालीत असे. तोच शामू आता असं बोलला? काल पाहिलेल्या कुठल्या कोण पोरी बरोबर लगीन करणार म्हणून तो चक्क सांगून मोकळा झाला. क्षणभर चकित झालेली गुणाबाई आता भानावर आली. तिनं शामूकडं पायगतीपासून थेट मस्तकापर्यंत न्याहून पाहिलं आणि एकदम आवाज चढवून ती म्हणाली, आईबाप दोन्ही मेलं व्हय तुझं, तवा तुझं तू ठरवायला निघालास त्या. आईबापाचा सवाल नाही हिथं, शामू खडखडीतपणे म्हणाला. असं? दातावर दात किरकिटत गुणाबाई म्हणाली, एवढी शिंग कवार फुटली तर तुला बाबा? एकदा म्या ठरवली तर ठरवलं. अरे पण तू एवढा शानार कवा झालास? कुणी तुझ्या डोक्यात हे भरिवलंय? आईबाप दोघं बी जित्त हायती की ठरवायला. मग तुलाच देवानं ही अशा अक्कल कशी रे दिली म्हणते मी. हे बघ आई, सांगितलं ना तुला एकदा, आई बापाचा हित सवालच येत नाही. खरं हाय बाबा तुझं, खरं हाय. आईबाप कशाला रे पाहिजे ते तुला? ते कोण र तुझं? अरे तुला लहानाचा मोठा केला, अंगा खांद्यावरती वाढवला, एवढा एरंडागत वाढलास की हिकडची काढी तकडं करू दिली नाही की र तुला. तळ हातावरल्या फोडागत जपलाय. तेच नको झालंय मला. का र बाबा, सुख तुला आता खुपाया लागले का काय म्हणायचं? तू काय बी म्हण, पण ते तसलं सुख नकोसं झालंय मला आता. शिसारी आल्या त्याची. तुम्हाला मारलं झोडलं असतंस, उन्हातानात काम करायला लावलं असतंस तरी मला ते आवडलं असतं. पिंजऱ्यात कोंडलेल्या राघुगत झालंय सगळं माझं. ती एक महिना आता भेटली नव्ह तुला, म्हणून असं वाटायला लागलंय तुला. हे पोपटासारखं बोलतोयस ते उगी नव्ह. तुला पडवून ठेवलं हाय र सगळं. पडवून ठेवायला मी काय आता लहान नव्ह. माझं मला समद कळतंय. कळतंय तर तूच तुझं बघ आता. मी तुझं हिथं काही एक चालू द्यायची नाही, सांगून ठेवते. गुणाबाई निर्वाणीचं बोलली. ती रागानं उठली ने वावरात काढणीचं काम चाललं होतं तिकडं तरातरा निघून गेली. शामू थोडा वेळ तसाच बसून राहिला. झालं हे बरं झालं असं त्याला वाटू लागलं. नाहीतरी आईच्या पंखाखाली आपण किती दिवस राहायचं? तिच्या चोचीनं भरवलेला दाना किती दिवस खायचा? त्यानं टॉवेल व लंगोट आणला होता. तो काखोटीस मारून तो विहिरीवरती आंघोळीला निघाला. विहिरीच्या थंड पाण्यात तो डुंबत राहिला. डोकं थंड झालं. अंग हलकं वाटायला लागलं. मग काठावरती येऊन त्याने कपडे बदलले. तिथंच बाजूला सरून त्यानं बैठका मारल्या. मोजकेच जोर काढले. त्यामुळे अंगात उभा राहिला. तरी उन्हाला पाठ देऊन उघड्या अंगानं तो विहिरीच्या कठड्यावरती आत पाय सोडून बसला. डोक्यात पुन्हा विचारांची चक्र फिरू लागली. आईचा स्वभाव त्याला माहिती होता. आपण होऊन त्याला कधी जवळ घेतलं. मायेनं पाठीवरून हात फिरवला. मनमोकळेपणानं ती कधी बोलली असं झालंच नाही. आई म्हणून तिनं त्याचा सांभाळ केला, पण सतत त्याला प्रेमाचा भुकेला ठेवला.
एखाद्या दाईनं करावं तसं तिनं केलं. अंतःकरणाचा ओलावा ती त्याला देऊ शकली नाही. जन्मदाती आई असून आईचं प्रेम तिच्याजवळ नव्हतं. सतत तिनं शामूवर करडी शिस्त ठेवली. त्याला कधी बोलू दिलं नाही की त्याचा त्याला कधी विचार करू दिला नाही. कठड्यावरती बसल्या बसल्या शामूनं विहिरीत डोकावून पाहिलं. काहीसं हिरवट दिसणारं पाणी अगदी निश्चल होतं. निम्म्याहून अधिक भागावर ऊन पडल्यानं शेपटीचे पंख हलवीत खालीवर फिरणारे मासे वरून दिसत होते. शामूनं बसल्या बसल्या हाताशी एक खडा आला, तो उचलून घेतला. सहजच विहिरीच्या मध्यावर भिरकावला. तेवढ्यानं शांत पाणी हललं. माशांची जोरात हालचाल झाली. आरशासारख्या दिसणाऱ्या पाण्यावर एकदम लाटाच लाटा उठल्या. उघड्या पाठीवर उन्हाचा चपका बसू लागला तसं शामू उठला. त्यानं अंगामध्ये शर्ट घातला. डोक्यावरच्या केसांतून बोटं फिरवून केस मागं सारले. उलटा भांग पाडल्यागत केलं. शिवराम त्याच्या मागं येऊन उभा राहिला. चला भाकरी खायला, आई तुमची वाट बघत्या. शामूनं वळून शिवरामकडं पाहिलं. तो मुकाट्यानं उठला. त्याच्या मागोमाग आला. कामाला सुट्टी झाली होती. आंब्याच्या सावलीला बसून गडी माणसांनी भाकरी सोडल्या होत्या. तिथंच पलीकडं गुणाबाई हातावर हात धरून शामूची वाट पाहत होती. तिच्या पुढ्यात भाकरीचं गठळं होतं. नुकतीच पाण्यानं भरून आणलेली घागर पण हाताशी होती. शामूनं हातातला टॉवेल व लंगोट बांधाला उन्हात वाळत टाकला नि खाली मान घालून तो आईसमोर येऊन बसला. गुणाबाईनं त्याचं जेवण पितळीत वाढलं. पितळी त्याच्या पुढं सरकवली. खाली मान घालून शामूनं पहिला घास तोंडात घातला. पण घास तोंडातल्या तोंडात फिरू लागला. त्याला अन्नाची चव गोड लागेना. मघाशी याच अन्नाला तो मेलेलं अन्न म्हणाला होता ना. त्याला ते एकदम आठवलं. ओठापर्यंत गेलेला घास त्यानं परत घेतला. पितळीत परत टाकला. बाजूचा तांब्या उचलून त्यानं 1-2 घोट पाणी प्यायलं नि तसाच तो पानावरून उठला. गुणाबाई बघत होती. शिवराम थोडं अंतर सोडून जेवत होता. त्याचं पण लक्ष होतं. त्याने शामूकडं पाहत विचारलं, का व? का म्हणून उठलासा? झालं का जेवण एवढ्यात? शामूनं मान हलवली. गुणाबाईनं इतका वेळ राग उफाळू दिला नव्हता, पण ती आतल्यात धुमसत होती. फनकारानं ती म्हणाली, त्याला नाही आता हे अन्न गोड लागायचं. का? हवा असं का म्हणून म्हणतायसा? शिवरामनं विचारलं. मायलेकाचं काहीतरी बिनसलं आहे, एवढंच शिवरामच्या लक्षात आलं होतं. पण नेमकं काय घडलं ते त्याला माहिती नव्हतं. विचार की त्यालाच, मी बोलली म्हणजे माझं तोंड वाजतंय, गुणाबाई म्हणाली. शिवराम शामूकडं पाहत राहिला. रातीच्या चोरीचं मनाला लावून घेतलंस का काय व्ह? शिवरामनं अंदाज बांधून विचारलं. तरी शामू काही बोलला नाही. शिवरामच्या एका बाजूला तो आपला नुसता बसून राहिला. शिवरामला बोलावं का बोलू नये अशा विचारात गुणाबाई होती. अखेर न राहून ती म्हणालीच, रातच्या चोरीनं त्याला काय वाटायचं? गेलं तर गेलं, हिथं कुणी त्याच्यासाठी एवढा घाम गाळला आहे व्हय? असं कसं व काकी, मालक नाही ती का त्या? तर मालकच की, मान हलवीत गुणाबाई म्हणाली. मघा आलेली ती पुरगी, तिचं आगत स्वागत कराया पाहिजे होतं मालकाच्या मनानं. ते केलं नाही नव्ह म्या. शिवरामनं हसून शामूकडं पाहिलं. आत्ता आलं ध्यानात, अशी भानगड आहे व ही. तरीच शामूराव, चांगलं सनंग पकडलंयसा बघा तुम्ही. बेस्ट काम हाय. शिवराम मोठ्यानं हसला. कुठली कोण पोरगी पण तिनं बुरळू घातल्या, गुणाबाई म्हणाली. नाही, चांगलीच हाय व पोरगी. शामूरावाला चांगली शोभून बी दिसल. शिवराम शामूला खुलवण्यासाठी आणखी म्हणाला. शिवराम सहज गत्या बोलत होता, पण गुणाबाईला ते आवडलं नाही. ती लगेच म्हणाली, असं कसं म्हणतोयस र तू शिवराम? अरे ह्या जन्माच्या गाठी असत्या ती. उग्या आपलं वाटवरच्या पुरीला बोलून र कसं चालल? तूही मोठा त्याची कड घेऊन बोलाया लागलास त्या. उत्साहाच्या भरात बोललेला शिवराम थोडा वरमला. त्यानं शामूकडं पाहिलं. तो पण मुकाट्यानं बसला होता. विषय वाढवायचा त्याच्या मनात नव्हतं. थोडी विश्रांती घेऊन झाल्यावर परत काढणीच्या कामाला सुरुवात झाली. मधल्या पट्टीतलं काम आजच्या दिवसाअखेर पुरं व्हायचं होतं.
बांधाशी उभ्या असलेल्या शामूला चैनच पडना. त्याची आई कमरेला पदर खोचून गड्याबरोबर झपाट्यानं काम करीत होती. शिवरामचं अंग उघडं होतं. तळपत्या उन्हात ते चपापत होतं. सगळ्यात त्याचे हात फार झपाट्यानं हलत होते. गडी त्याच्या बरोबरीनं राहण्याचा प्रयत्न करीत होते. शामूनं अंगावरची शर्ट आणि टोपी काढली. बांधावर घडी घालून ठेवून वाऱ्यानं उडू नये म्हणून वर एक दगड ठेवला. पायजम्याचा घोळ वर खवला नि तो सपाट्या सरशी वावरात उतरला. कडेची एक सरी धरून तो शाळू उपसू लागला. शिवरामनं काम थांबवून त्याच्याकडं पाहिलं. तो किंचित हसला. कशाला व तुम्ही? बसा बघू बांधाला. तुमचं काम नव्हय. हाताला फोड यात्याली. शिवराम त्याला म्हणाला. शामूनं त्याचं एक ऐकलं नाही. एक सरी धरून तो आपला काम करीत राहिला. दिवस मावळला. काम थांबलं. बांधावर गडी माणसं जमा झाली. आपापले कपडे अंगावर चढवू लागली. शामूनं अंगात शर्ट घातला. डोक्यावर टोपी ठेवली. त्याचे हात हुळहुळत होते. शिवरामपाशी तो उभा होता. रातचं झोपताना हाताला वाईच तेल लावा. शिवराम त्याला म्हणाला. हवं एखाद्या पुरीसारखं नाजूक हात तुमचं. त्याला जमायचं वय हे डोरावाने काम. बघू द्या बघू हात. शिवराम त्याच्या पुढं जाऊन उभा राहिला. शामूनं दोन्ही हाताचे तळवे त्याच्या समोर पसरले. काहीसे नाजूक स्वच्छ तळहात खरंच रक्ताळले होते. काही होत नाही. हातावर हात हलक्यानं फिरवत शामू म्हणाला. आता आपल्याला सराव करायचा. गडी माणसं गावाकडं परतली. गुणाबाईचं आवरलं. ती पण निघाली. जाता जाता शामूकडं वळून म्हणाली. गावाकडं चल. दुपारचा जेवला नाहीस. गेल्या गेल्या भाकरी करते. चांगलं उनवून जेवण कर आणि मग परत ये वस्तीला बघू. शामूनं नकार दिला. तो म्हणाला. मी आता इथून हलणार नाही. दुपारचं काय शिल्लक आहे ते ठेव इथे. तेवढ्यावरच मी माझी भूक भागवीन. अरा असा कामून करतूयास. ऐकणार माझं. दुपारचा पानावरनं तसाच उठलास म्हणून म्हणत्या नव्ह. गुणाबाई पुन्हा म्हणाली. आपण नाही येत. जातो. माझी काय बी काळजी करू नगस. शामू खडखडीतपणे म्हणाला. त्याच्या त्या बोलण्यासरशी गुणाबाईला राग आला. आवाज चढवून ती म्हणाली. हे बघ शामू. डोक्यातले याड काढून टाक. नाही त्या गोष्टीत मी तुझं काही एक चालू देणार नाही हा. आम्ही जे ठरवू ते तुझ्या भल्यासाठीच. मग मी माझ्या भल्यासाठीच सांगतो ते ठरव. शामू म्हणाला. गुणाबाई आता खवळली. ती म्हणाली. अरे असा कसा रे तू उतावळा झालास. निलाजरा झालास. बिनदिक्कत लग्नाचं बोलताना तुला लाज तरी कशी वाटत नाही र. शामू क्षणभर निरुत्तर झाला. तशी गुणाबाई आवाज उतरवून म्हणाली. शेगावच्या मोहित्याची पोरगी आम्ही तुझ्यासाठी पसंत केली हाय. परवाच तू येऊन गेलाय. ह्या पुरी परिस्थिती रूपानं कशी देखणी हाय. मोहित्याचं घर बी आपल्या पै पाहुण्यांपैकी हाय. सगळं जुळून येतं हाय. ऐक र माझं. हातापातूर ऐकत आलो तुझं. पण आता नाही ऐकायचो. शामू कणखरपणे म्हणाला. तू ऐकणार नसलास तर मी बी मस्त हट्टी हाय. मी बी तुझं काही एक चालू देणार नाही शामू. हा सांगून ठेवते तुला. गावात न्यायचं सामान डालग्यात भरत गुणाबाई म्हणाली. ती पोरगी पुन्हा माझ्या वावरात दिसली तर बघ. मला नाही हा खपायचं. राखणीला राहायला आहेस तर तू बी कुठं शिवार सोडून जायचं नाही. कालच्या गताच पुन्हा वाह्यानं ग. झालं तेवढं मत झालं. आता जाता जाता त्या मामाला चांगलंच भोसडते. तो बडवा बसला असल डोळं मिटून मांजरागत. गुणाबाईनं तावा तावा न फडक्याची चुंबळ केली. डोक्यावर ठेवली. डालगा उचलून डोक्यावर घेतला आणि गावाकडच्या रस्त्यानं ती निघून गेली.